जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। जसं आता आपण बघतो आहे की असे बरेचसे स्पेशलिस्ट डॉक्टर झालेले आहेत आणि वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे डॉक्टर सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल असतात, पण त्यांचं एज्युकेशन नेमकं काय झालेलं आहे आणि खरंच त्यांची प्रॅक्टिस किती झालेली आहे, त्यांचा अनुभव काय आहे, या गोष्टींवरती पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे। दर्शकांनो, आज मी आहे कारंजा लाड येथे। गेली 22 वर्ष झाली आहेत। येथील जे संचालक आहे डॉक्टर विजय जवाहर मालानी सर यांना 22 वर्षांची प्रॅक्टिस करून ते या कारंजामध्ये सेवा देत आहेत। ते म्हणजे जवाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि प्रसूतिगृहाला। या हॉस्पिटल बद्दल मी आधी काही माहिती तुम्हाला देणार आहे। इथे कशा प्रकारे उपचार उपलब्ध आहेत आणि कमी पैशामध्ये कुठल्या योजना थ्रू इथे ट्रीटमेंट केली जाणार आहे, याही बद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। सोबत उपस्थित आहे डॉक्टर विजय जवाहर मालानी सर। सर्वात आधी सरांचं स्वागत करूयात। सर, खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। थँक्यू व्हेरी मच। जसं आता 22 वर्ष झाली आहेत सर आपल्या प्रॅक्टिसला आणि या 22 वर्षांचा इतिहासही आम्हाला जाणून घ्यायचा आहे। नेमके कुठे कुठे आपण प्रॅक्टिस केलेली आहे, आपलं शिक्षण वगैरे वगैरे। तर मला आधी तर सांगाल की हा जवाहर हॉस्पिटल, जवाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी या वेळेला म्हणेल, कारण इथे प्रसूतिगृह अशी म्हणजे ज्या काही लेडीज असतात, स्त्रिया असतील, तर त्यांच्याशी रिलेटेड सुद्धा इथे आजार दूर होतात। इनफॅक्ट सगळ्याच आजारांवरती इथे इलाज होतो अशी माझी माहिती आहे। तर मला सर्वात आधी जवाहर हॉस्पिटल बद्दल माहिती हवी आहे की कशा प्रकारे आपण कारंजा लाड येथे हॉस्पिटलची सुरुवात केलेली। तसं कसं आहे की या जवाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ना, आम्ही 1 सप्टेंबर 2017 चालू केलेलं आहे। याच्यामध्ये तेव्हा उद्देश एकच होता की जवाहर मल्टी स्पेशालिटी लिहायचं कारण पण तेवढंच होतं की बाबा सगळ्या प्रकारचे आजार एकाच रूफच्या खाली आपण करू शकू। आणि त्याच्यानंतर प्रसूतिगृह मॅडम सुद्धा
गायनोकॉलॉजिस्ट आहे, तर त्यामुळे ऑब्व्हियसली आम्ही प्रसूतिगृह पण आणि स्त्री रोगांचे भरपूर जे रोग असतात स्त्रियांसाठी त्याच्यासाठी स्पेशलायझेशन मॅडमचं झालेलं आहे. आणि मी डॉक्टर विजय जवाहर मुलानी, माझं क्वालिफिकेशन BMS, मी यवतमाळ इथून BMS झालेलो आहे. त्यानंतर मुंबईला मी 2 वर्ष होतो. त्याच्यानंतर मी कारंजाला सेवा देतो आहे आणि मागील 22 वर्षापासून कारंजाला सेवा देतो आहे. आणि 14 वर्ष जे आहे माझा एक लहानसा दवाखाना होता. पण तेव्हा मला सुचलं की भरपूर लोकांना पूर्ण सोय भेटत नाही आपल्याकडे, तर त्याच्या उद्देशाने आम्ही एक हॉस्पिटलची कल्पना ठेवली मनात. आणि ते पण 14 वर्षानंतर ते आमच्याकडनं तो सक्सेस पूर्ण झाला की हॉस्पिटल आम्ही 30 बेडेड स्टार्ट केलेला आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची सुविधा देऊन सगळं चांगलं करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. इथे कसं लहान मुलांना एका दिवसापासून तर शेवटपर्यंतच्या लोकांनाही आम्ही तपासतोही आहे आणि योग्य वेळेस योग्य डॉक्टरचा सल्ला देऊन योग्य जागेला पाठवून त्यांना योग्य ट्रीटमेंट कशी मिळवता येतील याची आम्ही पूर्णतः दक्षता घेत असतो. म्हणजे हा एक संघर्षमय प्रवास करून तुम्ही एक तुमचं स्वप्न सत्यात उतरवलेलं होतं आणि कारंजा लाड येथील लोकांना, वासियांना सर्व सुविधा एका छताखाली तुम्ही कसे द्याल हा तुमचा मानस राहिलेला होता. आणि आज हे स्वप्न सत्यात उतरत आहे. एक वृक्ष आपण एक रोपटं लावलं होतं आणि आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. तर मला सांगाल की आज आता या हॉस्पिटलमध्ये म्हणजे जवाहर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे का बरं म्हटलं गेलेलं आहे, आणखीन काय काय ट्रीटमेंट इथे केली जाते किंवा कुठल्या आजारांवरती आणखी इथे इलाज होतो? आता कसं नवीनतः आम्ही ICU आणि NICU चालू केलेला आहे. ICU साठी 8 बेड ठेवलेले आहे. त्याच्यासाठी स्पेशली अतिदक्षता विभाग तज्ञ जे असतात, इंटेन्सिव्हिस्ट म्हणतात त्याला, ते सुद्धा अपॉइंटेड केलेलं आहे. इमर्जन्सी काही आली आम्ही ऍडमिट करतो, त्यांना कॉल करतो, ते लोक अटेंड करतात आणि त्याच्यावर ते उपचार चालू करतात आणि सगळ्या पेशंटचा आपण जीव कसं वाचवता येते त्याच्यामध्ये. अतिदक्षता विभागमध्ये म्हणजे हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस अटॅक आला, कोणा पोटाचे आजार झाले, कोणी सेप्टिसेमिया झाला, तर अशासाठी सेंट्रल ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, जे पण प्रायमरी सुविधा पाहिजे ते सगळं आम्ही अवेलेबल केलेले आहे, इथे उपलब्ध केलेले आहे. तसंच NICU साठी जे जन्माला बाळ येतो, कधी श्वास घ्यायला त्रास असतो, त्याला कधी कधी पेटीमध्ये ठेवायचं काम पडतो, ते सुद्धा आम्ही इथे अवेलेबल केलेले आहे. आणि त्याच्यासाठी स्पेशलिस्ट म्हणून जे पेडियाट्रिशियन असतात किंवा निओनोटॉलॉजिस्ट असतात, नवजात शिशु तज्ञ, ते पण सुद्धा आम्ही अवेलेबल केलेले आहे आणि ऑलरेडी ते त्याच्यावर उपचार करतात. बिलकुल सर, आता मी ऐकलेलं आहे की भरपूर असे काही डॉक्टर्स आहेत जे तुम्ही अपॉइंट करत असता किंवा मग बाहेरगावावरनं सुद्धा व्हिजिट म्हणून ते काही डॉक्टर्स येत असतात. तर ते डॉक्टर्स कुठले आणि त्यांच्याबद्दलही मला माहिती हवी आहे. कोणत्या ट्रीटमेंटसाठी ते इथे येत असतात आणि कधी येत असतात? माझ्याकडे एक मानसिक रोग तज्ञ येत असतात, दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी येत असतात. त्यांना प्रकारचे कोणालाही मानसिक रोग तज्ञासाठी कारंजाला स्पेशलायझेशन कोणीही अवेलेबल नाही आहे. पण त्यासाठी लोकांना अकोला अमरावतीला जाऊन वारंवार चक्र मारावं लागतात, लंबी ट्रीटमेंट असतात. तर त्यामुळे कसं आहे की इथे ते अवेलेबल राहतात महिन्यातून 1 दिवस आणि लोकांवर ते ट्रीटमेंट देतात आणि ते योग्य प्रकारे पेशंटही खुश राहतात आणि त्यांचा खर्च वाचते, जे अकोला अमरावतीला जाऊन येणं आणि दिवसही वाचते. आणि या सगळ्या गोष्टीच्या उद्देशाने आम्ही त्यांना बोलवत असतो आणि त्यांना पेशंटची सुविधा द्यायचा प्रयत्न चालू असते. दुसरं एक डर्मेटॉलॉजिस्ट आहे, स्किनचे प्रॉब्लेम आज दिवसांदिवस वाढत चालले, ते दर 2nd आणि 4th रविवारी आमच्याकडे अवेलेबल राहतात. अमरावतीचे डॉक्टर असतात ते पण सुद्धा. आणि तिसरे एक सर्जन आहे जे की कारंजामध्ये कोणीही लोकल सर्जन नाही आहे. वेळोवेळी ते दर रविवारी तर येतात, पण इन बिटवीन अगर काही इमर्जन्सी ऑपरेशन वगैरे लागतात तर ते अवेलेबल होऊन जातात. 1 तासात 1.5 तासात ते अकोला किंवा अमरावतीमधून येतात आणि इथे ऑपरेशन करून ते परत निघतात आणि त्याची पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट किंवा जे पण गोष्टी असतात ते आम्ही लोक मॅनेज करतो आणि त्यांच्या सानिध्यात राहून सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट होतं. बिलकुल. आता 8 वर्षांपासून तर आपण इथे इलाज करताय, वेगवेगळ्या सुविधा देतात आणि आणखीनही पुढे काही प्लॅनिंग सुद्धा असतील. पण सर अशामध्ये हल्ली आता काय झालेलं आहे की एक स्पेशल डॉक्टर्सची जी संकल्पना आहे, ट्रेंड झालाय. म्हणजे काही आपल्याला दुखापत झाली, पोट दुखतंय तर आपण त्या पोटाच्याच डॉक्टरला दाखवणार किंवा मग आणखीन डोळे दुखतात तर आपण त्यांनाच दाखवणार, अशी स्पेशालिटी झालेली आहे. पण अशामध्ये जे सामान्य नागरिक आहेत त्यांचा कुठेतरी खोळंबा होतो किंवा मग त्यांची ऐपत नसते की स्पेशल डॉक्टर्सकडे जाऊन आपण ट्रीटमेंट घ्यावी. तर अशा या गरीब रुग्णांसाठी आणि या गरीब लोकांसाठी काही आणखीन डोक्यामध्ये आहे की त्यांनाही सुविधा घेता येईल, त्यांनाही लाभ घेता येईल?
आपण पुढे जे आहे ना थोडंसं एक अर्थोचं आपल्याकडे फक्त या हॉस्पिटलला नाहीये हाडाचे कोणीही स्पेशलायझेशन किंवा हाडाचे ऑपरेशन व्हायसाठी, तेही एक पुढच्या 1-2-3 महिन्यात आम्ही चालू करायच्या प्रयत्नात आहेतच. आणि बाकी आज कारंजामध्ये आणि कारंजा, मानोरा आणि मगरूळमध्ये एकही योजनाचं हॉस्पिटल नाही आहे. आयुष्यमान म्हणा किंवा महात्मा ज्योतिबा फुले म्हणा, ज्यांना की फ्री मध्ये लोकांना ट्रीटमेंट देता येते, असं कारंजा, मगरूळ आणि मानोरा या 3 तालुक्यांमध्ये नाही आहे. म्हणजे ही दुर्दैवाची बाब आहे आपल्या कारंजा लोकांसाठी. तर ते प्रयत्न आहे की पुढील 1-2 महिन्यात आमचं ही हॉस्पिटल त्या योजनेच्या अंतर्गत येईलच आणि थोडस प्रोसिजर मध्ये आहे. तर तेव्हा जेव्हा कधी असे योजनेचं झालं म्हणजे आम्ही तुम्हाला कळूया आणि तुम्हाला मेसेज पण देऊ. बिलकुल, म्हणजे लवकरच इथे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत सुद्धा उपचार केले जाणार आहेत. मंगरुळवासियांसाठी आणि कारंजावासियांसाठी, इनफॅक्ट आजूबाजूला जे काही खेडे विभाग आहे, आजूबाजूला जे काही गाव अटॅच आहेत, त्यांनाही या सुविधांचा लाभ घेता येईल. आणि या योजनांची पूर्ण माहिती सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे. तर सर, आता यापुढील माझा प्रश्न असा आहे की आता भरपूर असे काही आजार आहेत की आपण त्यांना नकळत सामोरे जातो आहे. तर या आजारांचं स्वरूप नेमकं का बरं बदलत असावं, किंवा आपण का बरं या सगळ्या आजारांना तोंड देण्यामध्ये एवढं समोरे जातोय, किंवा काही काळजी आपण घेतली किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर या आजार आपल्याला उद्भवणारच नाही, काय काळजी घ्यावी? आजच्या तारखेत ना सगळ्यात जास्त मुलांमध्ये प्रॉब्लेम होतो आहे. मुलांमध्ये प्रॉब्लेम व्हायचं कारण आहे एक तर त्यांच्या बॅड हॅबिट्स. सगळ्यात पहिले आपण मुलगा जर रडतो आहे त्याच्या हातात मोबाईल देऊन देतो आणि ते खेळत बसतो आणि आपण मोकळे होतो. पण त्याच्यामुळे त्याला लत पडते आहे मोबाईलची आणि त्याच्यामुळे त्याचे मानसिक त्रास जे वृद्धी व्हायला पाहिजे ते नाही होत आहे, वाढतो आहे. आणि त्यांचे हट्ट राहते की आम्हाला मोबाईल पाहिजे, बाकीच्या काही गोष्टी करत नाही. तर सगळ्यात पहिले तर ते बंद करायला पाहिजे. लहान मुलांमध्ये मोबाईल नाही द्यायला पाहिजे. दुसरं, जे थोडेसे वयोगटातील जास्त होऊन जातात त्यांना फास्ट फूड वगैरे, बाहेरचे बर्गर, पिझ्झा या गोष्टी सगळं, त्याच्यानं लहान मुलांचं कमी वयातनं एक तर वजन वाढणं, त्याच्यामुळे बाकीचे आजार होणं, रक्ताची कमतरता आम्हाला आजकाल दिसत आहे लोकांमध्ये, पोटाचे विकार वाढलेले आहे किंवा त्याच्यामुळे, आणि कसं वेट वाढल्यामुळे बाकीच्या मुलींमध्ये सहसा थोडेसे पाडीचे त्रास वाढणं आणि या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे. तर त्यामुळे तेही फास्ट फूड थोडंसं जेवढं अवॉइड केलं तेवढं आपल्यासाठी चांगलं राहतीलच. तसंच बॅड हॅबिट्स राहतात बाकी लोकांना. आज लोक व्यायाम नाही करत, पायी नाही फिरत, त्याच्यामुळे कसं कमी वयातनं जे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठं कारण आहे एक तर स्ट्रेस, तर दगदग तर वाढलेलीच आहे आपली. पैशासाठी लोकांचं स्ट्रेस वाढलं, कामाचा वेळ वाढलं, तर त्याच्यासोबत शरीराकडे लोकांचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. तर त्यामुळे खाण्यापिण्यावर व्यसनं वाढले लोकांचे, दारू म्हणा किंवा पोळी म्हणा किंवा तंबाखू म्हणा, ते एक थोडंसं बंद करायला पाहिजे आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन जसं सकाळचं मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक, थोडंसं व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे, या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं तर हे जे कमी वयातनं जे आपल्या हार्ट अटॅक किंवा दुसरे काही प्रॉब्लेम क्रिएट होत आहे किंवा मानसिक जे विकार होत आहे, या सगळ्या गोष्टीवर आपल्याला आळा घालता येईल. बिलकुल सर, जवाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने प्रसूतिगृह म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे स्त्रियांशी रिलेटेड सर्व आजार सुद्धा इथे दूर होत आहेत, त्याची सुविधा सुद्धा आपण इथे देत आहात. मला सांगाल की या सुविधांतर्गत मॅडम तुमच्या सोबतीला आहेत, म्हणजे मॅडम सुद्धा या स्त्रियांशी रिलेटेड सगळे आजार दूर करण्यामध्ये फार यशस्वी ठरत आहेत. मला मॅडम बद्दलही थोडीफार माहिती हवी आहे, त्यांचं एज्युकेशन किंवा त्यांचे अनुभव काय सांगतायत? मॅडमचे कसं आहे ना, तर ऍक्च्युली मॅडमचं नाव आहे कोमल विजय जवाहर मुलानी. त्यांचं कसं एज्युकेशन BMS झालेलं आहे गोंदियामधून आणि त्याच्यानंतर PG त्यांचं झालेलं आहे, MS झालेलं आहे औरंगाबादहून. 2017 साली त्यांचा MS संपलेला आहे. त्याच्यानंतर ह्या हॉस्पिटलची सुरुवात केली आम्ही. आणि पण कारंजात आम्हाला दिसलं की थोडंसं सीझरचं प्रमाण वाढतो आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही शक्यतो सीझरचा अवॉइड करून जास्तीत जास्त नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याच्यासाठी आम्हाला कसं थोडं पेशंटचं सहकार्य लागत असते, ते पण खूप गरजेचं असते. तर एक नॉर्मल डिलिव्हरी करायलाच पाहिजे, कारण सीझरचे नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह भरपूर कॉम्प्लिकेशन असतात, त्याला आपण अवॉइड करायला बरं राहतील. तर त्याच्यामध्ये सहकार्याची अपेक्षा लोकांची आवश्यक असते. त्याच्यासोबत स्त्रियांमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स राहतात, कधी पाडीचे प्रॉब्लेम्स असतात, या सगळ्या गोष्टींवरती किंवा गर्भपिशवी कधी काढायचं काम पडतं, तर मॅडम ते पण सुद्धा करतातच. आणखी आपल्याकडे जे हे या सगळ्या गोष्टी निदान करायसाठी ज्या गोष्टी लागतात, म्हणजे लाईक सोनोग्राफी वगैरे, त्याच्यासाठी आमच्याकडे सोनोग्राफी तज्ज्ञ स्पेशली अवेलेबल आहे आणि सोनोग्राफी पण आठवड्यातून एकदा आमच्याकडे होत असते, ते पण तज्ज्ञ डॉक्टरचं. बिलकुल. आता सर, तुम्ही जे सांगितलेलं आहे की सोनोग्राफीची सुद्धा आपल्या इथे सुविधा
आहे, म्हणजे जेणेकरून इथून बाहेर पडण्याची गरजच नाही, सगळं इथेच अवेलेबल आहे. तर मला सांगाल, आता ज्या काही वयात येणाऱ्या मुली आहेत, पाळीच्या समस्या ज्या काही मुलींना उद्भवतात, तर अशा वेळेमध्ये त्यांचं जे फास्ट फूड जंक फूडचं प्रमाण जे वाढतं ते वाढल्यामुळेच या सगळ्या कारणं देतात. पण प्रामुख्याने त्यांचे जे पॅरेंट्स आहेत किंवा पालक वर्ग आहे, अशा वेळेस त्यांना कशा प्रकारे समजूत घालावी किंवा समजून घ्यावं, एक मैत्रीच्या नात्याने काय काळजी घ्यावी, काय सांगा? बस तेवढंच म्हणणं राहील माझं की त्यांनी फास्ट फूडचं अवॉइड करायला पाहिजे. त्यांना समजून सांगायचं पाहिजे तुमचं वजन वाढतो आहे आणि तुमच्या पाळीची अनियमितता किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वगैरे सुरू झालेले आजकाल लहान वयात, त्याच्या मागे कारण आहे हे फास्ट फूड आणि एक्सरसाइज न करणे, हे दुसरा एक प्रॉब्लेम आहे सोबत. तर त्यांना कसं थोडंसं मोटिवेशन करणे की तुम्ही एक्सरसाइज करा, पायी फिरा करा. आजकाल कसं पहिल्यासारखं राहिलं नाही, मुली पायी फिरतील, सगळं ते गाडी वगैरे सगळं असते आणि दिवसभर घरचे कामासाठी पण मेड वगैरे असते, बाया असतात. तर त्यामुळे थोडंसं त्यांना एक्सरसाइज कडे थोडंसं वळवायला पाहिजे. ठीक आहे, मी नाही म्हणत की त्यांना काम करायला सांगा, पण त्यांनी एक्सरसाइज वगैरे करायला पाहिजे. थोडंसं वेट रिडक्शन ठेवलं, वेट एक अप्रोप्रिएट वेट ठेवलं एक प्रमाणात, तर त्यांना बाकीचे प्रॉब्लेम आपल्याला टाळता येतात. ऍटलीस्ट लाईक थायरॉइड वगैरे झाला किंवा मासिक पाळीचे प्रॉब्लेम झाले, तर पुढे चालून कसं लग्नानंतर मग जे वंध्यत्वाचे जे कारण आहे हे सगळ्यात मोठे कारण आहे. बिलकुल सर, आता वंध्यत्वावरनं हे आठवण आलं की भरपूर असे काही कपल आहेत ज्यांना बरेच दिवसांपासून वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे, बाळ होत नाही आहे. तर मला सांगाल की या वंध्यत्वावरती सुद्धा मॅडम ट्रीटमेंट करतात? वंध्यत्वावरही मॅडम ट्रीटमेंट करतात आणि फिमेल इन्फर्टिलिटी असते किंवा बायांमध्ये काही वंध्यत्व असलं तर मॅडम करतातच. आणि अगर कधी कधी असं आपण सगळ्यात मोठं प्रॉब्लेम हेच क्रिएट करतो की लोकांमध्ये आपण पुरुषांच्या प्राधान्य देश असल्यामुळे पुरुषांना आपण कधीच सांगत नाही. तर सगळ्यात पहिले पुरुषांची एकच तपासणी असते, सिमन अनालिसिस, जे की 100, 150, 200 रुपयाला होते. तर माझं तर म्हणणं राहतील की सगळ्यात पहिले पुरुषांची तपासणी करा, नंतर वंध्यत्वासाठी स्त्रियांच्या ट्रीटमेंट करायला पाहिजे. स्त्रियांची ट्रीटमेंट नंतर करायला पाहिजे, पहिले पुरुषांचा चेकअप करायला पाहिजे. कारण आजकाल कसं व्यसनामुळे त्यांनाही खूप मोठे त्रास होत आहे, वंध्यतेचे पुरुषही कारणीभूत आहे, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. बिलकुल, म्हणजे सरांचं म्हणणं आहे की पुरुष आणि महिला या दोघांनी सोबत येणं गरजेचं आहे. शिवाय जेवढं आपण महिलांना कारणीभूत ठरवतोय, तर पुरुष सुद्धा त्या गोष्टीसाठी तेवढेच कारणीभूत आहेत. आणि सरांनी व्यसनाबद्दल एक सांगितलेलं आहे की व्यसनाचा काय परिणाम जर आपल्या आयुष्यावर होत असतो. व्यसन आता जे पुरुषांमध्ये व्यसन असतो, अल्कोहोल म्हणा किंवा दारू म्हणा किंवा मग पोळी म्हणा किंवा तंबाखू म्हणा, याच्यामुळे कसं नसा कमजोर होतात आणि सगळ्या गोष्टीचं वजन वाढणं त्याचेही एक कारणीभूत आहे. नसा कमजोर होतात, नसांमध्ये ऑब्स्ट्रक्शन होते, अवरोध होते, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येणं, पॅरालिसिस अटॅक येणं, या सगळ्या गोष्टी कारणीभूत हे व्यसनच आहे, बाकी काहीच नाही. तर ते बंद करायला पाहिजे, व्यसन जेवढं होईल शकतं टाळायला पाहिजे, बाकी तर काहीच. बिलकुल, नक्कीच. छान वाटलं सर तुमच्याशी वेळेस चर्चा करत असताना. आता अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, त्याचे डॉक्टर म्हणून तुमचं काय संदेश असेल, किंवा आता जे काही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं आहे, तर मानसिक समस्या सुद्धा तेवढंच कारणीभूत आहेत. मला वाटते टेन्शन असलं तर त्या व्यक्तीलाच हार्ट अटॅक येतो का, असं माझं म्हणजे मत आहे. तर तुमचं मत काय म्हणतंय किंवा तुम्हाला काय वाटतं? 3-4 गोष्टी आहे. एक फक्त मानसिक ताणच नसतो, मानसिक ताण तर असतोच असतो. एक तर आजकाल कसं दगदगीचा जमाना झालेला आहे, पूर्ण लोकांना सगळी धावपळ राहते, जास्त दिवस टाइम काम करावं लागतं, झोप कमी झालेली आहे. तर एक नियमित झोप घ्यावा माणसानं, व्यसन टाळता येईल तेवढं व्यसन टाळावा. दुसरं एक्सरसाइज करावा, रोज मॉर्निंग वॉक करावा किंवा कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज, रोजचं 1 तास तरी पायी फिरायला पाहिजे. जेव्हापासून घाम येतो तेव्हापासून 45 मिनिट तरी ऍटलिस्ट वर्कआउट करायला पाहिजे. मग तो वॉक असो किंवा एक्सरसाइज असो किंवा योगा असो, कोणत्याही प्रकारचा व्यायाम असो, ते करणं गरजेचं आहे. आणि आजच्या काळात तर खूप जास्त त्याच्यानं मानसिक शांतताही भेटते आणि शरीरचं फिटनेसही राहते. 45 मिनिट्स म्हणजेच 45 मिनिट आपण कुठलाही व्यायाम करायला पाहिजे किंवा कुठलाही वर्कआउट आपण करायला पाहिजे. त्याने आपल्याला मानसिक शांतता सुद्धा मिळेल, आपलं डेली रुटीन सुद्धा बनेल आणि आपलं शरीर सुद्धा फिट आणि मजबूत राहील. सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर विजय जवाहर मालानी सर. आपण बघितलेलं आहे की हे सगळे आजार आपल्याला का बरं उद्भवत आहेत, वयात येणाऱ्या मुलींसाठी या सगळ्या आजार का बरं कारणीभूत ठरत आहेत किंवा वंध्यत्वाचं प्रमाण का बरं वाढत आहे, त्याला आपण कशा प्रकारे आळा घालू शकू याचं एक उत्तम उदाहरण सरांनी व्यसनाच्या माध्यमातून आपण आपल्याला दिलेलं आहे. आणि हो, जवाहर हॉस्पिटल म्हणजेच जवाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि प्रसूतिगृहापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा मी देते.
फॅसिलिटी आहे म्हणजे तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यामध्ये सोपं होईल. आणि इथे नंबर सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला काही संपर्क साधायचा असेल तर तुम्ही हॉस्पिटलच्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि इथपर्यंत नक्की पोहोचू शकता. तर त्यास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.